आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी जाऊन गणनापत्रे भरून घेण्याची कार्यवाही 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच मतदारांच्या नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दिली. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत पात्र मतदारांचं नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये आणि ही यादी अधिक अचूक आणि अद्ययावत व्हावी यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांनी राजकीय पक्षांच्या संबंधित केंद्रस्तरीय प्रतिनिधींशी समन्वय साधून प्रक्रियेला गती द्यावी अशा सूचना नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज BLOंच्या आढावा बैठकीत दिल्या. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅग मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून मुंबईतील राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमासह सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाच वेळी महावॉकॅथॉन 2026 वॉक फॉर वॉटरचं आयोजन करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यावेळी उपस्थित होते. बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच पोलिसांनी बालकांप्रती अधिक संवेदनशील आणि बालक केंद्रित दृष्टिकोन ठेवून कार्य करावं असं आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. बाल न्यायालय अधिनियम आणि बालकांचं लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम पॉक्सो ॲक्ट याबाबत जनजागृती कार्यशाळा पोलीस आयुक्तालय नागपूर इथं पार पडली. विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची, यवतमाळ जिल्ह्यात 1-2 ठिकाणी मोठ्या पावसाची तर नागपूरसह चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात 1-2 ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.